नमस्कार, मी मिलिंद वाघमारे. माइंडलाइट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. उद्या लोकशाहीचा महोत्सव अर्थात देगलूर नगर परिषदेचा अनुषंगाने निवडणुका हो घातलेल्या आहेत. खरं तर प्रत्येक पक्षाकडून आपापली भूमिका ठेवली जाते आणि आपल्या भूमिकेच्या माध्यमातून जनतेची मतं आणि विकासात्मक मुद्दे सुद्धा जनतेसमोर ठेवण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे. खरं तर अगदी काही वेळच आहे की निवडणुकीला आता एक दिवस उरलेला आहे. त्या अनुषंगाने चर्चा होत आहे. आज आपल्यासोबत ज्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत ते आहेत जयावर्धन धोंडीबाजी कांबळे. खरं तर सामाजिक भूमिकेमध्ये नेहमीच त्यांनी सक्रिय राहिलेले आहेत. समाजसेवेचे व्रत हातामध्ये घेतलेले आहेत. राजकीय भूमिका म्हणून सुद्धा एक युवा नेतृत्व म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. दादा, सर्वप्रथम नमस्कार. नमस्कार, जय भीम. माझं नाव जयवर्धन धोंडीबाजी कांबळे. मी वयाच्या 12-13 वर्षापासून वडिलांचं राजकारण मी जवळून बघितलेलं आहे. अर्थात राजकारण म्हणण्यापेक्षा वडिलांचं सामाजिक कार्य मी बघितलेलं आहे आणि त्यामुळं माझं एक इंटरेस्ट आहे की येणाऱ्या यंग पिढीला आणि जे काही कामं असतील आपले यंग पिढीचे त्या सगळ्या म्हणजे त्या सगळ्या कामांना आपल्याला व्यवस्थित असं पुढाकार घेऊन यंग पिढीला एक आपल्या नवीन एक अचीव करायचं होतं. पण त्या गोष्टी आता काही घडल्या नाहीत. पण आता येणाऱ्या काळात आता उद्याच्या इलेक्शन झाल्याच्या नंतर, मतदान झाल्याच्या नंतर आणि काँग्रेसची सत्ता आल्याच्या नंतर आता आपण बघितलं असाल की आमचे मार्गदर्शक रामदास पाटील असतील, त्यानंतर आमचे मार्गदर्शक मोगलाजी अण्णा शिरसेटवार असतील, त्यांच्यानंतर आमचे क्लासमेट आहेत अविनाश नीलमार, त्यानंतर आमचे बालाजी अण्णा रोहिलावर असतील. या सगळं म्हणजे यंग टीम आहे. ही काम करणारी ही जी टीम आहे ती यंग टीम आहे. त्या टीमसोबत आज आम्हाला काम करण्यासाठी एक एनर्जी येते, उत्साह वाढते आमचं. पण त्यांचं काल परवा बोलल्याप्रमाणे रामदास पाटील आमचे सुमटाणकर सांगितलं होतं, आमचे मार्गदर्शक आहेत ते. त्यांनी म्हणाले होते की 20 वर्ष तरी आता येणारी जे यंग पिढी आहे राजकारणामध्ये, कमीत कमी 20 वर्ष तरी या पिढीला एक नवीन चैतन्य देगलूर शहराला जे लागणार आहे, नवीन ऊर्जा, त्या पद्धतीनं आम्हाला या ठिकाणी समाजकार्य आणि आमचं मुळात 80% समाजकार्य आणि 20% राजकारण ह्या हेतून आम्ही राजकारणात उतरलेलो आहोत. खरं तर आपला जो वारसा आहे तो एक वैचारिक वारसा आहे. आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून नेहमीच आपल्या वडिलांकडून वारंवार ती जी स्फुलिंगे आहेत, जी प्रेरणा आहे ती नेहमीच तुम्हाला मिळालेली आहे. तुम्हालाच नव्हे तर संपूर्ण समाजाला त्यांच्या माध्यमातून मिळालेली आहे. एकूणच तो जो वारसा आहे आंबेडकरी विचारांचा, सर्वांना घेऊन चालण्याचा आणि एक लोकशाहीमध्ये जगत असताना सर्व धर्म समभाव ही जी भावना असते ती भावना नेहमी त्यांनी पेरत ठेवलेली आहे. तर त्या अनुषंगाने आपण एक वारसदार म्हणून काय सांगाल सर? सर, कसं आहे, वडिलांचं मुळात राजकारण हे जवळपास 25 ते 30 वर्ष झालं आता त्यांना राजकारणामध्ये, समाजकार्यामध्ये. त्यांनी या भागातील नागार्जुन बौद्धविहार असेल, त्यांनी जसं अध्यक्ष झालं नागार्जुन बौद्धविहार समितीचे, त्याच्यानंतर त्यांनी नागार्जुन बौद्धविहार समितीला भरघोस निधी आणून दिला आणि त्या ठिकाणी एक आता मला वाटते नांदेड जिल्ह्यामध्ये म्हणजे तालुक्या ठिकाणी असं बौद्धविहार कुठंच नाही. ते फक्त आमच्या देगलूर शहरामध्ये सिद्धार्थनगर या भागी आमच्या वडिलांच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची सगळी टीम होती. त्यामध्ये उपाध्यक्ष आमचे सूर्यकांत सोनकांबळे असतील, कोषाध्यक्ष विठ्ठलराव देगलूरकर असतील आणि सचिव आमचे आता सध्या नाहीत, मयत आहेत ते सोमे सर, ते असतील. हे सगळे म्हणजे वडिलांच्या सोबत या बौद्धविहाराच्या नागार्जुन बौद्धविहाराच्या जडणघडणीमध्ये खूप मोठं या सगळ्यांचं योगदान आहे. पण प्रामुख्याने अध्यक्ष या नात्यानं वडिलांचं हे कर्तव्य होतं की समाजामध्ये एक आपल्या देगलूर अशा शहराच्या ठिकाणी भव्य असं समाजाचं बौद्धविहार झालं पाहिजे, अशी त्यांचे एक स्वप्न होतं आणि ते आज साकार झालेलं आहे. नागार्जुन बौद्धविहार समिती घुमड बेस या ठिकाणी आणि सिद्धार्थनगर या ठिकाणी ती आहे आणि त्यांचा आता आंबेडकरी चळवळीतील खूप मोठा म्हणजे दांडगा संपर्क आहे. आजपर्यंतचा इतिहास जर बघितलं, वेळोवेळी जयंती असेल म्हणजे शहरातील किंवा ग्रामीण भागातील जयंत्या असतील त्या ठिकाणी जाऊन भूमिपूजन करणे, त्या विहारासाठी देणगी देणे, देणगी जमा करून देणे
आणि तिथल्या आमदाराकडून या खासदाराकडून जे कोणी प्रस्थापित लोक त्यावेळेसचे असतील त्यांच्याकडून निधी त्यांना फंड देणं हे त्यांचं मदत म्हणजे एक आंबेडकरी चळवळीचं एक त्यांचा एक गाभा आहे की प्रत्येक आपल्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याला आणि त्यांच्या त्या समाजातल्या प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम त्यांनी पण केलेलं आहे आंबेडकरी लोकांमध्ये खास करून. आणि तसेच आपले अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न यांच्या समाज मंदिराची प्रत्येक ग्रामीण भागातील जागा असतील, त्यांचे पुतळे बसवणे असतील, त्यानंतर शहरातील अण्णाभाऊ साठेचा पुतळा बसवणं असेल, प्रत्येक ठिकाणी त्यांनी मदत केली आहे. त्यांचं खूप मोठं योगदान आहे आजपर्यंत. आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुद्धा त्यांचं योगदान लाभलेलं आहे. असे प्रत्येक अनेक उदाहरण आहेत. आता देगलूर शहरातले आहेत, ग्रामीण भागातले आहेत. त्याच्यामुळं आंबेडकरी चळवळीला तर ते प्रामुख्यानं त्यांनी म्हणजे कसं आहे बौद्ध समाजाचे असल्यामुळं बौद्ध समाज सुद्धा त्यांचं आजपर्यंत त्यांच्या सोबत इथून पुढेही राहिलेला आहे आणि आजपर्यंत राहिलेला आहे. अशा पद्धतीची त्यांची म्हणजे एक कार्यपद्धती आहे. खरं तर आपण म्हणल्यासारखं आपल्या वडिलांनी आंबेडकरी विचारधारेला पूर्णपणे वाहून घेतलं होतं आणि त्यातूनच समाजाला एक प्रेरणा मिळाली आणि ते संस्कार जे आहेत ते संस्कार अप्रत्यक्षरित्या आपल्यावरती आणि आपल्या समाजातील अनेक तरुणावरती पडले गेले. परंतु आता ही जी निवडणूक आहे ही निवडणूक खरं तर यासारख्या म्हणजे आंबेडकरी विचारांच्या माणसांच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये होते. ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. कारण गेली अनेक वर्षे समाजात काम करत असताना आपल्या वडिलांच्या माध्यमातून जर ही निवडणूक हातामध्ये घेतली गेली तर त्याचे जे परिणाम आहेत नेहमी सकारात्मक पाहायला मिळणार आहेत असं आंबेडकरी चळवळीतले आणि देगलूर शहरातील जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून हे बोललं जातं. काय सांगाल सर? नाही, नक्कीच वडिलांचं कार्य हे खूप मोठं आहे. आंबेडकरी चळवळीत त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आजपर्यंत त्यांनी आंबेडकर चळवळीला खूप मोठं महत्त्व दिलेलं आहे. आणि कुठलेही जयंत्या हे म्हणजे कार्यक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, प्रत्येकाला वेळोवेळी मदत करणं, कुठल्याही पक्षाचा असू द्या, फक्त आंबेडकरी चळवळीतला जर कार्यकर्ता असेल कुठल्याही पक्षाचा असू द्या, त्याला त्यांनी भरघोस असं मदत केली आहे. आजपर्यंतचा इतिहासच आहे त्यांचा. आणि दुसरा राहिला तुमचा प्रश्न की शहरातली जी बाजू आपण बघत आहात की थोडीशी मरगळलेली काँग्रेस होती, थोडीशी आम्ही पक्षप्रवेश करण्याच्या अगोदरची. आता ही काँग्रेस खूप मोठ्या झपाट्यानं वाढलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये आंबेडकरी चळवळ आणि काँग्रेस ही दोघीची युती झाल्यामुळं, दोघांचं संगनमत झाल्यामुळं आमच्या वडिलांसारखे काही अनेक आंबेडकरी कार्यकर्ते विचारधारेशी मानणारे आणि म्हणजे सेक्युलरिझम असणारे, जे भाजपच्या विरोधात असणारे, जे म्हणजे भाजपला थोडक्यात RSSला विरोध करणारे, कारण त्यांची नीतिमत्ता ही तुम्हालाही माहीत आहे, संविधान हटाव देश बचाव अशी त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या विरोधात असणारे आंबेडकरी चळवळीतील सगळे कार्यकर्ते, सेक्युलरिझमचे कार्यकर्ते यांचं एक संगनमत एकजूट झाल्यामुळं आज देगलूर शहरामध्ये काँग्रेस ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज उदयास येत आहे. खरं तर आपण आत्ता म्हणल्यासारखं हे जे संगनमत झालेल्या विचारांचं आणि यातून ही निवडणूक होत आहे. या भागामध्ये वेगवेगळे जे प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये आपल्या या प्रवेशाचा जो प्रभाव आहे तो नक्कीच पडणार आहे. तो आणि कशा पद्धतीने पडेल काय सांगाल सर? नाही, नक्कीच कसं आहे, आता प्रभाग आमचे काही म्हणजे बांधील नाहीत असे आमचे प्रभाग. आमचा प्रभाग थोडक्यात जर सांगायचं असेल, आमचा प्रभाव हे पूर्ण शहरामध्ये आहे. आमच्या वडिलाच्या अंडरमध्ये जवळपास 2-2.5 हजार लोक त्यावेळेस होते कामाला. त्याच्यामुळं शहरामध्ये त्यांची जमेची बाजू आहे, पकड चांगली आहे, त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. इतर आंबेडकरी समाज तर आहेच, पण इतर समाज सुद्धा त्यांना मानणारा आहे. त्याच्यामुळे काँग्रेसला एक भरीव अशी मदत या ठिकाणी होताना दिसत आहे. आता प्रभाग 1 असेल ते 12 असतील, 1 पासून ते 12 पर्यंत प्रभाग, म्हणजे थोडक्यात सांगायचं असेल तर 27च्या 27 वार्डामध्ये सुद्धा वडिलांना मानणारा वर्ग आहे आणि आज तो काँग्रेसकडे वळालेला आहे. आणि याच्यामुळं काँग्रेस ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. आता या ठिकाणी जे काही उमेदवार थांबलेले आहेत तर त्यांच्याबद्दल आपण काय सांगाल सर? राजाराम कांबळे आमच्या वडिलांच्या विरोधात होते पहिलं पूर्वी, आज ते काँग्रेसमध्ये आहेत आणि आम्ही त्यांनाच पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्या मुलीच्या रूपानं त्यांनी आज उमेदवारी त्यांच्याकडे आहे, म्हणजे थोडक्यात उमेदवार आहेत त्यांची मुलगी. तर आता ती पण युवती आहे आणि आम्ही सगळे यंग आंबेडकरी चळवळीत काम करणारी मुलं आहोत. आम्हाला जशा पद्धतीनं त्यांच्याकडून काम करून घेता येतील वार्डातील ते सगळे कामं आम्ही त्यांच्याकडून करून घेऊ. विकास कामं जे काही असतील वार्डातील
रस्ते नाल्या हे तर प्रामुख्यानं आहेतच, पण इतर काही कौशल्य विकासाचे केंद्र असतील, महिलांना बचत गटाचे रोजगाराच्या निमित्ताने काही मदत करणं असेल आणि इतर काही 60-70 वर्षाच्या लोकांना जे काही सन्मान निधी असेल, काही शासनाचे जे काही योजना असतील, आम्ही सगळ्या योजना त्यांच्या त्या उमेदवार आणि नगरसेवकाच्या माध्यमातून आम्ही या वार्डामध्ये राबवणार तर नक्कीच आहोत, अशी आम्हाला खात्री आहे. त्याचबरोबर जे इतर जे प्रभाग आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आपले काही जे अ, आंबेडकरी विचारधारेचे लोक आहेत, उमेदवार म्हणून आता निवडणुकीला थांबले आहेत, तर त्यांना कशा पद्धतीचं वातावरण आहे, काय सांगा सर? बाकीच्या वार्डामध्ये प्रभागामध्ये उमेदवार हे चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. काँग्रेसला जमेची बाजू आहे. आमचे काही सगळ्या ठिकाणी आमचे संबंध आहेत, आमचे कार्यकर्ते आहेत, आमची मित्रमंडळी आहेत. आमचं सगळ्यांशी भेटी-गाठी, बोलणं सगळ्या गोष्टी होत आहे. त्यांचंही सकारात्मक असं प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि उमेदवाराच्या बाबतीत सांगायचं झालं तर उमेदवार हे काँग्रेसनं योग्य अशा पद्धतीनं निवडलेले आहेत. उमेदवारसुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आणि मला असं वाटते की काँग्रेस ही कमीत कमी 20,000च्या लीडनं देगलूर शहरामध्ये नगराध्यक्ष निवडून येईल आणि बाकीचे सगळे 27 नगरसेवक ही कमीत कमी 500 ते 700च्या फरकानं म्हणजे लीडनं निवडून येण्याची मला दाट शक्यता वाटत आहे. खरं तर आपण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला की सध्या काँग्रेसच्या अनुषंगाने ही जे संख्याबळ विचारांचं वाढलेलं आहे, त्या विचारांच्या माध्यमातून हे परिवर्तन म्हणजे सत्तेच्या अनुषंगाने परिवर्तन होताना दिसतंय. नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत, स्वर्गीय मसनाजीराव निलमवार यांच्या पत्नी, खरं तर ते खूप म्हणजे या समाजाला, या शहराला वाहून घेतलेले त्यांचे पती होते. त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये ते पाहायला मिळेलच. त्या अनुषंगानं आणि आता आपण म्हणालात की जे यंग ब्रिगेड आपण या पक्षाकडून देण्यात आलेली आहे, तर या अनुषंगाने आपण काय सांगाल सर? कसं आहे, स्वर्गीय मस्तान निलमवार काका हे पूर्वीपासून सेक्युलरिझमला मानणारा वर्ग होता आणि त्यांचं कार्य तर पूर्ण शहरालाच माहीत आहे. अख्ख्या मला वाटतं की नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक प्रमुख अशा कार्यकर्त्यांना त्यांचा स्वभाव आणि त्यांचं कार्यपद्धती माहीत आहे. आता आमचं प्रभाग आणि त्यांचा प्रभाग जवळ असल्यामुळं आम्हाला नेहमी संपर्क यायचा त्यांचा. माझ्यापेक्षा जास्त माझ्या वडिलांचा आणि त्यांचा संबंध खूप जास्त होता. पण मी त्यांना काही गोष्टी जवळून बघितलो. मला वाटत होता की त्यांचा म्हणजे मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये जी दूरदृष्टी होती विकासाच्या बाबतीमध्ये देगलूर शहराच्या, ती आता माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरसटवार असतील आणि अविनाश निलमवार असतील, रामदास पाटील सुमटाणकर असतील, यांच्यामध्ये ही दूरदृष्टी दिसत आहे. मला असं छबी दिसत आहे त्यांच्यामध्ये. खरं तर ही निवडणूक उद्या होणार आहे, या अनुषंगाने लगबग चालू आहेच. आपण या विचारधारेचे, आंबेडकरी विचारधारेचे अनेक समाजामध्ये काम करणारे कार्यकर्ते म्हणून जनतेला काय आवाहन करू इच्छिता सर? आमचं आव्हान म्हणण्यापेक्षा आमची विनंती आहे प्रत्येक शहरातील प्रत्येक नागरिकाला की आपण सगळेजण संविधानाला मानणारे लोक आहोत. आज कशा पद्धतीनं संविधानाची अवहेलना होत आहे शहरामध्ये, देशामध्ये, तर आपल्याला आजपर्यंतचा इतिहास आहे देगलूरचा की संतांची भूमी म्हणून आपण देगलूर शहराकडे सगळेजण बघतो आणि देगलूर शहर हे काय अबाधित आणि सुखी समृद्ध असावं हे सगळ्यांना वाटतं आणि बाकीच्या शहरामध्ये दंगली होत राहतात, पण देगलूर शहरामध्ये आजपर्यंत कसल्याही प्रकारची दंगल किंवा मग म्हणजे असे काही मोठे भांडणं होत नाहीत. म्हणून देगलूर शहराची जनता जी आहे ती सेक्युलरिझमला मानणारी आहे, संविधानाला मानणारी आहे थोडक्यात. त्यामुळं देगलूर शहराचं कौल जे आहे प्रत्येक जनतेचं हे संविधानाच्या दिशेनं वाढत आहे आणि माझी विनंती आहे प्रत्येक शहरातल्या प्रत्येक नागरिकाला की येणाऱ्या उद्याच्या 2 तारखेला आपण भरघोस काँग्रेस पक्षाला मतदान करावं, पंजाला मतदान करावं. आमचे स्वर्गीय मसनाजी निलमवार यांची पत्नी आमची काकू मनोरमा काकू निलमवार यांना अध्यक्षपदासाठी मतदान करावं. तसेच बाकीचे जे कोणी आता प्रभागानुसार 2-2 उमेदवार आहेत प्रत्येक प्रभागामध्ये नगरसेवकला खाली, प्रत्येकाला पंजा या ठिकाणी मतदान करावं. आमच्या 2 मध्ये असतील, 1 मध्ये असतील, 3 मध्ये असतील, इवन 12 प्रभागापर्यंत जेवढे उमेदवार आहेत काँग्रेसचे, प्रत्येकाला
पंजा या निशाणे समोरील बटन दाबून प्रत्येकाला भरघोस मताने विजय करावा, एवढी मी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करतो. धन्यवाद. खरं तर आपण आता बघितलं की ज्या आंबेडकरी विचारांच्या छत्रछायेखाली वाढले, ज्यांचा वडिलांचा वारसा त्यांच्यावरती प्रभाव पडलेला आहे, याच अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जी तरुणाई आणि जे काही चांगल्या विचारांचे आंबेडकरी विचारांचे जे उमेदवार आहेत त्यांच्या बाजूने आपण कौल दिलं पाहिजे, या भूमिका कांबळे सरांनी मांडलेल्या आहेत. पाहत रहा माइंडलाइट मीडिया.